सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय। कशाला म्हणायचं भाग्य? ऐका, ज्या दिवशी संताचं दर्शन झालं तो दिवस बोला ना भाग्याचा, तो दिवस भाग्याचा। लक्षात येते ना? लक्षात घ्या, ज्या दिवशी देवानं जवळ घ्यावं तो दिवस भाग्याचा। काम क्रोधावर विजय मिळवला तो दिवस भाग्याचा, आणि संताचं दर्शन झालं तो दिवस भाग्याचा। भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंजला भदे पुरुषो वेदावै आज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशम विदा हेतदोदय देवे का डोळ्याला बनला नाशम विदा हेतदोदय ते अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर साधूचं दर्शन होत असतं महाराज, लक्षात ठेवा। मग संताचं दर्शन ज्या दिवशी झालं तो दिवस भाग्याचा आहे। लक्षात येते ना? देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही। माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का? माणसानं जवळ करणं भाग्य नाही महाराज। माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून देतील। जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन जब वक्त पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं। जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात, पण आपल्यावर वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडतात। कंडिशननुसार माणसं बदलतात। कंडिशननुसार सांगू तुम्हाला कशी माणसं बदलतात बघा। तुमच्या अनुभवातलं बोलतो, माझ्या तुमच्या सगळ्यांच्या अनुभवातलं, फक्त मोकळं बोला। कशी माणसं बदलतात बघा। चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना, फेकून देता। चहात माशी पडली तर चहा फेकून देता, आणि तुपात माशी पडली तर तूप फेकता। मग 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 बोला बोला बोला, मग कशाला फेकता? माशीला नुसतं फेकता का? नाही, अगोदर चोखता मग फेकता। त्याला मक्खी चूस म्हणतात, आहे का नाही? म्हणजे तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे महाराज। चहा 5 रुपयाचा आहे, देऊ द्या फेकून। तुपात माशी पडली लोक म्हणतात पाणी शिपड पाणी शिपड पाणी शिपड। लक्षात येते का माझं म्हणणं? कंडिशन नुसार माणसं बदलतात। माणसं कधी बदलतील? माणसं तोंडावर एक बोलतात, माघारी एक। तोंडावर म्हणतात काय शास्त्री सुंदर कीर्तन करतात, आणि माघारी यार मूर्ख येते, त्याला अक्कल नाही। अशी परिस्थिती आहे। एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्यायची असल्यावर तोंडावर म्हणतात महाराज साहेब येतं आमचं गावी। हे जेवढा काही इकास झाला ही सगळी साहेबाची करपा। इकास करपा ही सगळी साहेबाची करपा। आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्या गावात काहीच शिल्लक राहत नाही। तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज अख्खं गाव ह्याच अवलादीन खाल्लं। पटलं सगळ्याला, त्याच्यातलीच आहेत ना। लक्षात आलं का? हे बोल ना, तोंडावर एक बोलतात माघारी एक बोलतात लोक। एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला, म्हणजे महाराज तुमची तारीख पाहिजे। म्हणलं कधी? म्हणे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट। पहिला फोन तुम्हाला केलाय, एखादा दिवस बघा। मी डायरी पाहिली, माझ्याकडे काय तारीख शिल्लक नव्हती। हे भूतकाळातलं सांगतोय मी। आता मी एकच घेतो रोजचं, 2 नाही घेत। विठाला विठाला म्हणलं माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही। म्हणे नाही, गावाचं प्रेम आहे तुमच्यावर, तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल। अहो म्हणलं आता तारीख नसल्यावर काय ऍडजस्ट करू? नाही नाही म्हणे, तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताहच करायचा नाही। काय प्रेम असावं म्हणलं लोकांचं। म्हणलं करा, नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे, मला काही जमणार नाही। त्यांना बैठकीतून फोन लावला, त्याला बंद करायचं ध्यान नाही। त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणार आलं म्हणे काय म्हणले रे महाराज? फोन लावणार म्हणे नाही म्हणतात बा। त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा। आज ही परिस्थिती आहे, कुठं घेऊन बसले महाराज। लोक मानतात या भ्रमातच राहू नका। किती लोक मानतात सांगू तुम्हाला? ज्यानं गेल्या वर्षी आमच्या हनुमान जयंती रामनवमीच्या तारखा घेतल्या होत्या आणि अगोदरच लॉकडाऊन झालं, त्याने सप्ताह कॅन्सल झाला असा बी फोन केला नाही। एवढं प्रेम करतात लोक। विठाला विठाला लोक मानतात या भ्रमात अजिबात राहू नका। म्हणून महाराज म्हणतात मानदंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा। हे प्रमाण जीवनात माणसाला कधी दुःख देऊ देत नाहीत महाराज, लक्षात घ्या बरं का। हे प्रमाण जर आपण म्हणून गाथा वाचायची, हो म्हणून गाथा आत्मसात करायची। कोणी मानलं तरी काही वाटणार नाही, कोणी शिव्या दिल्या तरी काही वाटणार नाही। लक्षात ठेवा, माणसानं जवळ करणं भाग्य नाही, देवानं जवळ करणं भाग्य। आणि एकदा देवानं जवळ केलं की लोक आपोआप जवळ करतात। देव सखा जरी जग अवघे कृपा करी।
बरोबर आहे. सध्या आम्हाला देवान डोक्यावर घेतलं, आणि देवान डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही डोक्यावर घेतलं. सांगू, एखाद्या माणसाला जर देवानं डोक्यावर घेतलं ना, लाख लोकांनी त्याला विरोध करू द्या, त्याला कोणीच खाली उतरू शकत नाही. त्याचं उदाहरण इथं आहे. आणि एखाद्याला जर देवानं खाली ठेवलं ना, तर लाख लोकांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न करा, तो मोठा होऊ शकत नाही महाराज. लक्षात ठेवा बरं का. दरबार में राधा रानी के दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया के ठुकराए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. देवानं डोक्यावर घेतलं जेव्हा, आता सध्या आम्हाला देवानं डोक्यावर घेतलं म्हणून म्हणतात ना, मुझे तूने मालिक, इको द्या, बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. ना मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं. अरे आमचं वय 25-30 असताना 80 वर्षाच्या माणसाला पाया पडायच्या लायकीचं तू बनवलंस. लक्षात द्या बरं का महाराज. कोण विचारला असतं या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यानं माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं महाराज. लक्षात ठेवा बरं का. आपल्याला लोक मानत नाही हो, आपण माऊलीचं तुकोबारायाचं नाव घेतो म्हणून लोक आपल्या पाया पडतात. विठ्ठला विठ्ठला. मला मानतात या भ्रमात राहू नका. उद्या पॅन्ट शर्ट घाला आणि या गावात या, एक माणसाने जरी तुम्हाला विचारलं तर मी पाहिजे ती पैसे देईल तुम्हाला. लक्षात घ्या बरं. हे विसरता कामा नाही महाराज. हे मोठं किती व्हा पण देवापेक्षा नाही. जे देवापेक्षा मोठे झाले ते जेलात जाऊन बसले. राम व्हा नाही तर राम रहीम व्हा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून लक्षात ठेवा, लक्षात घ्या महाराज. देवा तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं. देवानं जवळ घ्यावं हे भाग्य. दुसरे काम क्रोधावर विजय मिळवणं. काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आहे. म्हणतात ना, कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार, ये गाठ की हानि है आग ना बुझे बारंबार, जीवन के दिन चार. संतों की वाणी है वेदों का है भेद, जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद, ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के दिन चार. कभी चोरी लालच का ना करो जीवन में व्यवहार, जीवन के दिन
अतिशय गोड. काय चोरी लालच हे जीवनामध्ये नसावं. काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. विठाला म्हणतात देवानं जवळ घेणं बोला ना, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य आता. आता कधी संवाद आला? आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. बरोबर आहे, सर्वांना परिचित असणार. आता विश्वात्मके बोला देवे येणे वागयज्ञ तुषा तुषोनी वज द्यावे. त्याच्या अगोदरची ओवी सुभाष बाबा किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन म्हणजे अगोदर धावत होत असा त्याचा अर्थ आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती असा त्याचा अर्थ आहे. आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. पुन्हा एकदा ऐका. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. तुम्हाला कळलं असं आता सांगू. नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झालं आणि बायकोची ऐकण्याची सहनशीलता कॅपॅसिटी मर्यादा संपली की बायको म्हणते आता बाद झालं. मी म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? तो प्रश्न अजून सुटला नाही बरं का. बरं, बायानं एकदा बोलायला सुरुवात केली की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. एकदा ढगाळ वातावरण झालं भरतच्या भाषेत, एकदा ढगाळ वातावरण झालं की मग काय नाही महाराज. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली की आपलं बोलणं बंद. तुम्ही किती बी मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या आणि घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचे महाराज. तुम्ही किती सुंदर पखवाज वाजून घरी गेला बायकोल, आज असा पखवाज वाजवला तिने एवढंच करायचं. आवाज जाती माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. लक्षात ठेवा. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकवू नका. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. वारकाची बायको म्हणते तुम्ही केसान गळा कापला. महाराजाची काय म्हणते न सांगेन दिलं लाखली मूठ 1.25 लाखाची. लक्षात ठेवा. त्यांचं बोलणं सुरू झालं की आपलं जमत नाही. विठाला बायल कौतुक नाही महाराज. तुम्ही किती नामवंत कीर्तनकार येतन, तुम्ही काय इशारत झालेले येतन काय बायला नाही इशारत. तिथं फक्त रद्द विशारद नाही. लक्षात आलं का. बायला कौतुक आहे का. एकानाशी बारीक कटिंग केली. 4G विनोद आहे. एकानाशी बारीक कटिंग केली आणि बायकोल कौतुकाने म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुणच दिसायलो नाही का. बायको म्हणे चप्पी करून यायची ना मग बाळा त्यातलेच दिसला असता. तिला काय कौतुक आहे महाराज, तिला काय कौतुक नाही. विठाला विठाला. आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द कळलं आता. आता कळलं आता सांगू पुढं आता कळलं ना. यालाच म्हणतात आता. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारले अवघे चिंता.
बोला वारली. वारली म्हणजे बोला ना, मेली. महाराजांना म्हणायला पाहिजे होतं निघून गेली. निघून गेलेली 8 दिवसात घरी येते. चिंता चिंता बायको नाही हा, निघून गेलेली येऊ शकते म्हणून महाराज म्हणतात वारली. वारली म्हणजे मेली. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. विचारा विचारा. लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही महाराज, लक्षात ठेवा. या जगाच्या पाठीवर आपण कुठं जरी गेलात तर प्रत्येकाला चिंता आहे. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. 850 करोडचं हे जग आहे. किती माणसं आहे जगात? 850 करोड. या भारतात 135 करोडच्या पुढं लोकसंख्या आहे. जगात 850 करोड लोकसंख्या आहे. एवढ्यापैकी कुणाला जाऊन जरी तुम्ही विचारलात तुला चिंता नाही का, तर असं एकही सापडणार नाही. सुंदर सांगेल, लक्ष द्या. चिंता कशी आहे बघा. प्रत्येकाची चिंता वेगळी आहे, पण चिंता सर्वांना आहे. इथं सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. ऐका, एक पोट भरण्यासाठी पळतात आणि एक पोट कमी करण्यासाठी पळतात. कुणाला पोट भरण्याची चिंता आहे तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे. कोई रोशनी को तरसे, कोई लूटता नजारे, कर्मों की है ये माया, कर्मों की खेल सारे. ज्याच्या त्याच्या कर्माचा खेळ. कोणी सायकलवर प्रवास करतं तर श्रीमंत व्यायामासाठी घरातच सायकल आणतात, बरोबर आहे. कोणी हॉटेलमध्ये जाऊन सलाद खातं तर शेतकरी बांधावर बसून कांदा बुकीन फोडून मेथीची भाजी तोडून खातो. तेच आहे. बरं, लक्षात ठेवा. चिंता नाही असा माणूस नाही महाराज. जेवायला मिळेल का नाही चिंता. जेवायला मिळेल का नाही. तुम्ही बोलत नाही, पण चिंताच आहे. जेवायला मिळेल का नाही चिंता. झोपायला मिळेल का नाही चिंता. कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही. तुमच्याबद्दल माझी तक्रार नाही, तुम्ही सोडू नका. टेकायला खांब मिळेल का नाही चिंता. लग्न झालं, मुलगा होईल का नाही. बोला बोला, मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला, जगेल का नाही चिंता. जगला, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळाला, अभ्यास करेल का नाही चिंता. चांगल्या पाहिजे त्या शाळेत नेऊन ठेवता येईल, पण अभ्यास केला पाहिजे ना. एक पोरगा असं शाळेच्या आवारात झोपलं होतं. पटांगणात, पटांगणच म्हणतात ना आपल्या मराठवाड्यात. शाळेच्या पटांगणात आवारात झोपलं होतं आणि त्याचे मास्तर आले. मास्तर म्हणले, लय बाळ्या इथं काय झोपलास रे, जाय तिकडे वर्गावर जाऊन बस, तिथं तास सुरू आहे. ते म्हणे तिथं बसल्यावर काय होईल. ते मास्तर म्हणले, तिथं बसल्यावर तुला ते चालू असलेला विषय समजेल ना. बरं समजलं म्हणे विषय, मग पुन्हा काय होईल. अरे विषय समजल्यावर तुला अभ्यास करायला सोपं जाईल. बरं गेलं म्हणे अभ्यासाला सोपं, मग पुन्हा काय म्हणे अभ्यासाला सोपं गेल्यावर तुला मार्क चांगले पडतील. बरोबर पडले म्हणे चांगले मार्क, मग काय करायचं. अरे चांगले मार्क पडल्यावर तुला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल. बरं भेटलं म्हणे चांगल्या कॉलेजला ॲडमिशन, मग पुन्हा काय करायचं. अरे चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळेल. मिळाली म्हणे डिग्री, मग तिचं काय करू. अरे डिग्री मिळाल्यावर तुला नोकरी लागेल. लागली म्हणे नोकरी, मग पुन्हा काय. अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील. आले म्हणे पैसे, मग पुन्हा काय. पैसे आल्यावर म्हणे तुला बंगला बांधता येईल. बांधला म्हणे बंगला, मग पुन्हा काय. गाडी घेता येईल. बरं घेतली म्हणे गाडी, मग पुन्हा काय. अरे एकदा गाडी झालं, बंगला झालं, भरपूर पैसे झाले की आयुष्यमध्ये झोपायचंच काम आहे. मग आता काय करायलो म्हणे. एवढा कुटाळा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना विठाला. लक्षात ठेवा. असं असल्यावर काय सांगणार आहे बोला. ऐके असं असल्यावर पोराला काय सांगता. एक पोरगी एका पोराला म्हणे, ऐ मला 85% मार्क पडल्यावर माई पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे म्हणे. पोरगी काय म्हणे पोराला, मला 85% मार्क पडल्या माई पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे. ते पोरग म्हणे तू माई काय बरोबरी करती. माझ्या बापान 35% मला ट्रॅक्टर घेऊन द्याला म्हणे. टाली सगट. लक्षात येते का माझं. काय सांगणार आहे अशा पोरायला आपण. सांग अभ्यास करेल का नाही चिंता. पास होईल का नाही चिंता. चांगल्या कॉलेजला जाईल का नाही. बोला 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 ना चिंता. तिथं गेला अभ्यास करेल का नाही चिंता. डिग्री मिळेल का नाही चिंता. नोकरी लागेल का नाही चिंता. नोकरी मिळाली आता पुढं
बोला बोला बोला. हा, मुलगी मिळेल का नाही चिंता. पोरी मिळणं सुद्धा चिंतेचा विषय झाला महाराज. पोरांच्या बापाला जाऊन भेटा, ते टेन्शन मध्ये दैल्या ओढ उभे झाले. दैल्या माहिती आहे ना, अर्धी बिडी, हा, झुरके आणायचे, पुन्हा कानाला ठेवायची, पुन्हा तीच पेटवायची, टेन्शन मध्ये आहे. त्यांना म्हणून आले होते कुठले पाहुणे, कुठलेच आलेले नसतात, त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोप आहे, पण यंदा आम्हाला करायचंच नाही. लबाडा चाटा मारू नको, चांगल्या चांगल्या पखवा जायचा मेळ बसना. लक्षात येतं, तुमचं झालंय आता, टेन्शन नाही. अवघड ना, पोरीच राहिल्या नाही, पोरीच राहिल्या नाही. लक्षात घ्या, आमच्या गावातला एक नवरदेव माझ्या गाडीत बसला, खोटं बोलत नाही बरं का. त्याला म्हणलं कुठे गेलता, म्हणे पोरगी पाहायला. म्हणलं आली का पसंत, लक्ष देऊ नाही का बरं, आली का पसंत. हा, वर्षे झाले म्हणे मी कोणती बी होच म्हणायलो, पण मिळत महाराज पोरीच राहिल्या नाही. पोरगी मिळणं हा चिंतेचा विषयच राहिलेला आहे. लक्षात ठेवा, मुलगी मिळेल का नाही बोला चिंता. बर, लग्न झालं, लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं, सगळ्यात मोठी चिंता. तांदूळ फेकल्यावर काय बुद्धी भ्रष्ट होती का काय, काय माहिती. असंच राहतं का बिघडून जातं, चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं, हा, काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर स्वामीजी आश्रमात घेतील का नाही, कुठं जावं चिंता. बर, सांभाळलं घरात, शरीर चांगलं राहतं का नाही चिंता. एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय. एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं, चांगला डॉक्टर मिळणं चिंतेचा विषय. दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. तो पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशनला आलो, तुम्ही आरतीचा ताटण हार कशाला आणला. डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हार मला नाही तर जाग्यावर तो कार्यक्रम. पुन्हा हार आणाय जाऊ कुठे मी आता, सांग. चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतंय बोला, बिल किती होतंय चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर कुठे चिंता असते, मी सांगतो ना तुम्हाला, मेल्यावर सुद्धा चिंता असते. पटेल तुम्हाला बघा, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कोणतं कारण. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. डॉक्टरनं दिलेल्या बिलाची चिंता करू नका. ऐका, मी सुंदर उदाहरण सांगेन तुम्हाला. एवढं उदाहरण जरी कळलं तरी कीर्तन कळलं. ऐका, एक 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं. कशासाठी, हृदयाचं ऑपरेशन करायला, हार्टचं ऑपरेशन करायला. आणि 3 तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं आणि त्या बाबाचे प्राण वाचवले. पण 3 तासाचं बिल डॉक्टरांनी जेव्हा बाबांच्या हातात दिलं, 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. जगातले सर्वात महागडे इलाज हृदयाचे आहेत. 8 लाख रुपये बिल केलं. त्या बाबांनी ते बिल पाहिलं आणि रडायला सुरुवात केली. त्या डॉक्टराला दया आली. डॉक्टर म्हणले बाबा 8 लाख रुपये बिल तुम्हाला जास्त होतंय का, तुम्ही रडू नका, मी याच्यातले लाखभर रुपये कमी करून देतो, तुम्ही रडू नका. त्या बाबांनी सांगितलं डॉक्टर साहेब कोट्यावधीची प्रॉपर्टी आज माझ्याकडे आहे, मी मेलो असतो तर त्या पैशाचं काय करायचं होतं, तुम्ही मला वाचवलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही, तुम्ही 10-15 लाख जरी केला असतं तर मी आनंदानं दिलं असतं. मग बाबा रडताय कशासाठी. त्या डॉक्टराला बाबांनी सुंदर उत्तर दिलं. म्हणजे डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. रडू याच्यासाठी येतंय 80 वर्षे झाले माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळलं, अजून 1 रुपया सुद्धा बिल पाठवलं नाही. जगाच्या मालकानं आजपर्यंत आपल्याला कोणत्याच अवयवाचं बिल दिलं नाही महाराज. कोणत्याही अवयव तपासायला दवाखान्यात जा, बिना बिलाची माघारी येणार नाही. लक्षात ठेवा, वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात विकत घ्यावा लागतो. कळतं का माझं बोलणं. हा रोग ऑक्सिजनचाच आहे ना, दुसरा कोणता आहे, तिथं विकत घ्यावा लागतो महाराज. मग देवानं बिल भरण्याची एक जागा दिली. मी प्रत्यक्ष तुमच्या घरी बिल मागायला येणार नाही, पण वर्षातून तुमच्या गावात माझ्या नावाने एक सप्ताह होणार आहे. तुम्ही न म्हणता तुमचं बिल तिथं भरा. नाही इथं भरलं तर औरंगाबादला दूतला भरा, बजाजला भरा, नाही तर पुण्याला ससूनला भरा,
जे इथं बिल पेड करत नाही ते तिथं डबल न पेड करतात. विठाला विठाला. म्हणून आज 3-4 दिवस आहे. म्हणून ज्यांचं बिल राहिला असेल त्यांनी उद्या सकाळी भरा, गरजेचं आहे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जग हा जोक नाही, टाइमपास नाही, मनोरंजन नाही. बिल भरणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा. महाराज तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातया भय नरका जाणे. म्हणून देवाने आपल्याला हा दान दिलाय ना नरदेह. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन, त्याचं चिंतन करणं त्याचं बिल भरणं आहे. तयाचे करीन चिंतन. देखवी म्हणजे आपल्याला पाहायला लावणारा, ऐकवी ऐकायला लावणारा कोण? एक नारायण. तयाचे भजन चुकू नको. म्हणून महाराज म्हणतात त्याचं भजन करायला तू विसरू नको. ज्यांनी आपल्याला हा सुंदर नरदेह दिला त्याचं भजन केलं पाहिजे. आणि महाराज लक्षात ठेवा, तुकाराम महाराज म्हणतात आपण भजन नाही केलं तर लक्षात घ्या आपल्या या नरदेहातून काही फायदा नाही. आम्हाला चिंता आहे, पण कशाची आहे? कैमी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. महाराज म्हणतात रात्रंदिवस चिंता, तो परमात्मा मला कधी भेटेल, तो कधी माझ्यावर कृपा करील. लक्ष देऊन ऐका. पोसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयाशी. देव कृपा करील मज, काय लाज राखील. जायाचे शरीर जाई लक्षणात. चिंता ही नाही, चिंता पुढची आहे. कहा गोपीनाथ पावेचे ना. देव भेटत नाही याची चिंता आहे. कोणती चिंता? परमार्थ करणाऱ्याला देव भेटत नाही याची चिंता आहे. महाराज म्हणतात पण ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता बोला वारली कशामुळं? संत दर्शनी आला, संत दर्शनी
सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गोविंदपूर तालुका माजलगाव जिल्हा बीड विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ मंडळी गोविंदपूर। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर।